शिसमचं झाड आहे. शिसम. हा, याच्यापासून मुसळ वगैरे इतर वस्तू काहीच्या काही होतात. अच्छा. हे मामाचं शेत आहे आणि मामाने लावले बाजरी. बाजरीचं पीक लावलंय. ही सगळी बाजरीची रोप आहेत. अतिशय उत्कृष्ट झालेला आहे आणि भरीत सुद्धा छान झालेला आहे. आता कुल्फी खाऊया. कुल्फी बॉक्स भर के कुल्फी लाया है मामा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज आम्ही धुळ्याहून चाललो आहे धनुरला, आमच्या मामांच्या गावी. आणि या आहेत माझ्या अहोंच्या मामी. तर आम्ही आज धुळ्यावरून धनुरला जाणार आहोत. आजचा प्लॅन असा ठरला आहे की आम्ही वांगभरीत पार्टी करणार आहोत. तर बघूया कसा प्लॅन होतो. तर आपण आता चाललोय माझ्या मामाच्या गावी. धुळ्यापासून थोडं 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हा गावचा रस्ता आहे. रस्ता खूप छान आहे. आजूबाजूला शेतं आहेत आणि इकडे कापूस, ऊस, बाजरी, ज्वारी, काही शेतकरी भाज्यांचं पण पीक इकडे घेतात. खूप छान वाटतं. गावचा फिलिंग येतो एकदम मस्त. आता इकडनं 2 किलोमीटरवरती गाव आहे. तुम्हाला दाखवतो अधूनमधून. आता आपण पोचलोय कापडणे. म्हणजे मामाचं गाव धनूर आहे. धनूरच्या आधी कापडणे लागतं. तर आपण पोचलोय कापडणे. कापडणे पण मोठं गाव आहे. आता आईची शाळा वगैरे लागेल ते पण दाखवतो. ही आईची शाळा आहे. आईचं शिक्षण 8वी ते 12वी कडे झालंय. बोरसे हायस्कूल नाव आहे शाळेचं. आता हे कापडणे आहे आणि हे प्रवेशद्वार आहे कापडण्याचं. इकडे वरती गाव आहे आणि लेफ्टला रोड जातो धनूर. आपण आता चाललोय धनूर. पूर्ण गावचं फिलिंग आहे मस्तपैकी. आई काहीतरी सांगते. आम्ही या रस्त्याने रोज अपडाऊन करायचो शाळेसाठी. अच्छा. आम्ही 5 मुली राहायचो आणि इकडनं रोज. म्हणजे तुम्ही धनूरवरनं कापडण्याला यायचो शाळेमध्ये? यायचो आम्ही 11:30ला निघायचो. 12:30ची शाळा राहायची. 12:30 शाळेत पोचायचो आम्ही प्रार्थनेला. आता इथून आपल्याला धनूर लागलंय आणि ह्या धनूर गावचे सरपंच चेतन शिंदे हा माझा भाऊच आहे, मामांचा मुलगा. आणि म्हणजे माझे अजून एक मामा आहेत तिकडे, तर त्यांचाच मुलगा आहे चेतन शिंदे. तर ते सरपंच आहेत आता धनूर गावचे. तर त्यांनी 35 वर्ष. हा, आणि आमचे आजोबा म्हणजे त्या मामांचे वडील हे या गावचे 35 वर्ष सरपंच होते. आणि आता परत मध्ये आता थोडा गॅप होता आणि परत आता त्यांचंच नातू झालाय सरपंच. तर ही त्याने सगळी सुधारणा केली आमच्या धनूर गावामध्ये. मामाच्या गावात लाईट्स वगैरे लावले, रोड चांगला केला, खूप छान केलं. पहिलं नव्हतं हे सगळं. आता त्याने खूप याच्यात प्रगती केली आणि त्याला अवॉर्ड पण मिळाला लोकमतकडनं. सरपंच, बेस्ट सरपंच आणि बेस्ट गाव म्हणून अवॉर्ड मिळाला. हा एंट्रन्स आहे हे. खूप छान केलं. माझ्या आजी निर्मला जाधव, आईच्या आई, या पण सदस्य होत्या. बरेच वर्ष होत्या. आजोबा होते. अण्णा, आम्ही अण्णा म्हणतो आईच्या वडिलांना, ते पण सदस्य होते ग्रामपंचायतमध्ये. हे सगळं गाव आहे तुम्हाला दाखवतोय. छान वाटतं. रस्ता खरंच छान झाला, त्यानेच केला दादाने. हे आजोबा, आईचे मामा, हे जवळजवळ 35 वर्ष सरपंच होते. आईचे मामा हे त्यांचंच शेत आहे. म्हणजे मी बोललो ना सरपंच माझा भाऊ, त्यांचंच शेत आहे हे. हे आईच्या मामांचं घर, जे तुम्हाला बोललो 35 वर्ष सरपंच होते, त्यांचं हे घर. आता जे सरपंच आहेत चेतन शिंदे माझा भाऊ, त्यांचं हे घर आहे. आईचे मामा पण याच गावचे, धनूर गावचे. चला जाऊया आता माझ्या मामाकडे जाऊया. किंवा केवढे छोटे छोटे रस्ते.
पोचलो आपण आता मामाच्या घरी. हे बघा लेफ्ट साईडचं घर मामाचं येत आहे आता. हे माझे मामा, आजी. या तुमचं स्वागत आहे. चला आतमध्ये जाऊया. किती छान वाटतं बघा. तर आम्ही आता निघालोय शेतात जायला. आम्ही सगळे चाललोय आज आमच्या आजींच्या हाताचं खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत आणि भाकरी आम्हाला खायला मिळणार आहे. ते पण शेतात वनभोजन होणार आहे. आजी इकडे बघा. आजींची रेसिपी आहे आणि आमच्या आजी खूप छान जेवण बनवतात. सुगरण आहेत त्या, खरंच खूप छान बनवतात जेवण त्या. हे इथं विठ्ठल मंदिर आहे, त्याचं बांधकाम चालू आहे आता सध्या. याला वरचं गाव म्हणतात आणि आपण ज्या गावात होतो ते धनूर. हे लोणकुटे गाव आहे. नदी क्रॉस केली की लागतं हे. आणि मामाचं शेत पण इकडेच आहे लोणकुटे गावात. सो छान असतं. हे उजव्या हाताला जे आहे ते गाव आहे, छोटस गाव आहे लोणकुटे. इकडे आलं की आम्हाला प्युअर दुधाचे पदार्थ मिळतात खायला. येस. हे मामाचं शेत इकडनं सुरू झालं. अजून पेरणी चालू आहे. मामा गहू, ज्वारी, बाजरी, कापूस असं सगळं उत्पन्न घेतो आणि चेंज करत असतो. ज्वारी पेरली. माझ्या सासरकडची मंडळी खूपच हौशी आहेत, सगळ्याच इच्छा पूर्ण करतात. इथे यांच्या मामांनी खूप छान तयारी करून ठेवली आमच्यासाठी. सगळी जागा निवडून ठेवली. छान वाटतंय. खूप. आई कसं वाटतंय? छान वाटतंय. आमचं कधीपासून यायचं चाललं होतं आणि आज ते कम्प्लीट झालं. येस. स्पेशली माझी आणि आईंची जास्त इच्छा होती की शेतात जेवण करायचं, तर फायनली आज होतंय. मामा, मामी, अक्का. मामा तर चिकन मटन करणार होता पण आपण खात नाही ना. हो. भरीत भाकरीचं ठरवलं. चला आपण आता. जागा खूप छान आहे. मामाने अरेंजमेंट छान केली आहे. या आजी आहेत. आजींच्या देखरेखीखाली सगळं होणार आहे कारण त्यांची रेसिपी आहे. अक्का हाय करा. आता मी वांगे भाजते. आता काय करायचं अक्का? भरीत करणार आहे मी. बरं बरं. हा, माझी रेसिपी बघून घ्या. हे वांगे वगैरे सगळे आणले. चुलीपासून स्टार्ट करतोय. चूल बनवली इकडे. वा वा. हे आमचं शेत आहे. शेतात आम्ही आता पार्टी करतोय वनभोजनाची. वनभोजन. तिकडनं थोडा पेपर दे ना. आज गावच्या भाज्या किती फ्रेश असतात. वांगी पण छान आहेत, कोथिंबीर. खरंच खूप छान असतं गावचं. फायनली चूल पेटली आहे. येस. जागृतीने चूल पेटवली. फर्स्ट टाइम पेटवली असेल जागृती. या चटया आहेत बसायला. छान आहे ना चटई? वेगळीच आहे. वाटी साठली आण ना. छानपैकी चूल पेटली आहे. आणि आजी भरताचे वांगे चुलीत भाजण्यासाठी ठेवलेत. अक्का हे काय केलं तुम्ही? वांग्यांना तेल लावलं का? वांग्यांना तेल लावलं. तेल लावून भाजते आम्ही आता. तेलाने ते लवकर भाजले जातात. ओके. हा, चूल छान पेटली. हा खरंच. तू साईड लाव. साडीला एवढे इकडे हवा जाते.
किती छान वाटतं ना शेतात, मस्त वाटतं. सगळीकडे हिरवगार आहे. आई हळू. अजून बाजू दिसत. कसं वाटतंय चुलीवर? छान वाटतं. एक्सपिरियन्स कसा आहे? वेगळा एक्सपिरियन्स आहे. काढू का मी आई? माती घुसेल त्यांच्यामध्ये. हळू करा. मी काढू का? नाही छानपैकी भाजून झालेत वांगे.